एकेकाळी राजस्थान राज्यावर एका पराक्रमी राजाचं राज्य होतं। एके दिवशी एक परदेशी पाहुणा त्याच्या दरबारात आला आणि त्याने राजाला एक सुंदर दगड भेट दिला। तो दगड पाहून राजाला खूपच आनंद झाला। त्याने त्या दगडापासून भगवान विष्णूंची मूर्ती बनवून ती राज्याच्या मंदिरात बसवण्याचा निर्णय घेतला आणि मूर्ती बनवण्याचे काम राज्याचे महामंत्री तन्विक यांच्याकडे सोपवले। महामंत्री गावातील सर्वोत्कृष्ट शिल्पकाराकडे गेले आणि त्याला दगड देऊन म्हणाले, महाराजांना विष्णूंची मूर्ती मंदिरात बसवायची आहे। या दगडापासून भगवान विष्णूंची मूर्ती तयार करा आणि 7 दिवसाच्या आत महालात पाठवा। यासाठी तुम्हाला 50 सोन्याची नाणी दिली जातील। सुमारे 50 सोन्याची नाणी ऐकून शिल्पकार खुश झाला आणि महामंत्री गेल्यानंतर त्यांनी पुतळ्याच्या उभारणीचे काम सुरू करण्यासाठी आपली अवजारे व साधने बाहेर काढली। त्याने आपल्या अवजारातून एक हातोडा घेतला आणि तो तोडण्यासाठी दगडावर मारू लागला, पण दगड तसाच राहिला। शिल्पकाराने दगडावर हातोड्याने अनेक वार केले, पण दगड काही फुटला नाही। 50 वेळा प्रयत्न केल्यावर शिल्पकाराने शेवटचा प्रयत्न करण्यासाठी हातोडा उचलला, पण हातोडा मारण्याआधी 50 वेळा मारला तरी हा दगड फुटला नाही। तर आता काही फुटणार आहे या विचाराने त्याने हात मागे ओढला। मूर्तिकाराने तो दगड परत महामंत्रीकडे नेला आणि तो दगड फोडणे अशक्य असल्याचे सांगून तो परत केला। त्यामुळे त्यापासून भगवान विष्णूंची मूर्ती बनवता येत नाही। महामंत्रींना कोणत्याही परिस्थितीत राजाची आज्ञा पाळायची होती, म्हणून त्यांनी भगवान विष्णूंची मूर्ती बनवण्याचे काम गावातील एका सामान्य शिल्पकाराकडे सोपवले। शिल्पकाराने दगड घेऊन महामंत्री यांच्या समोर हातोड्याने वार केल्याने दगड एका झटक्यात फुटला। दगड फोडल्यानंतर मूर्तिकाराने मूर्ती बनवण्यास सुरुवात केली। येथे महामंत्री विचार करू लागले की जर पहिल्या शिल्पकाराने शेवटचा प्रयत्न केला असता तर तो यशस्वी झाला असता आणि त्याला 50 सोन्याची नाणी मिळाली असती। तर मित्रांनो, आपल्याही आयुष्यात असे प्रसंग येतात। अनेक वेळा कोणतेही काम करण्यापूर्वी किंवा कोणतीही समस्या सोडवण्यापूर्वी आपला आत्मविश्वास डळमळतो आणि आपण प्रयत्न न करता हार मानतो। बऱ्याच वेळा आपण 1 किंवा 2 प्रयत्नात अपयशी ठरलो तर आपण पुढे प्रयत्न करणे थांबवतो। तर हे शक्य आहे की आणखी काही प्रयत्नांनी काम पूर्ण झाले असते किंवा समस्या सुटली असती। जीवनात यश मिळवायचे असेल तर वारंवार अपयशी होऊनही यश मिळेपर्यंत प्रयत्न करणे सोडू नये। कोणास ठाऊक, प्रयत्न करण्यापूर्वी आपण मागे घेतलेला प्रयत्न हा आपला शेवटचा प्रयत्न असू शकतो आणि आपण त्यात यशस्वी होऊ शकतो। आय होप मित्रांनो, मला या कथेच्या माध्यमातून जे काही सांगायचे होते ते तुम्हाला समजले असेल। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला कॉमेंट्समध्ये जरूर सांगा आणि अशाच आपल्या मराठी भाषेतून नवनवीन प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी आपल्या इझी मोटिवेशन स्टोरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी येण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा। तर चला भेटूया पुढच्या एका नवीन भन्नाट अशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।